नमस्कार सर्व ॲग्रिकॉसना परत एकदा सहर्ष नमस्कार आहे मित्रांनो. बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आली होती आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मला 2-3 तरी रिक्वेस्ट यायच्या की सर मॅथ्सवरती लेक्चर बनवा. तर आज फायनली मॅथ्सवरती आणि रिझनिंगवरती लेक्चर बनवलेलं आहे मित्रांनो. सो आपल्या प्रत्येक मित्राला शेअर करायला विसरू नका. तर अधिक वेळ न दवडता डिरेक्टली आपण सुरुवात करूया. तर पहिलाच क्वेश्चन आहे, जर पुढील दोन्ही आकृत्या एकमेकांवर आल्या तर दिलेल्यापैकी कोणता पर्याय तयार होईल. तर दिलेल्यापैकी कोणता पर्याय तयार होईल असं विचारलं आहे. 2 आकृत्या देखील दिलेल्या आहेत. तर पहिल्या आकृतीवर जर दुसरी आकृती आपण उचलून ठेवली तर ह्या 4 ऑप्शनपैकी कोणता योग्य पर्याय असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक उदाहरण आहे ते मी वहीवरती सोडवलेलं आहे पेजवरती. तर त्या प्रत्येक उदाहरणाचं विश्लेषण मी तुम्हाला पेजवरती देईन. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं आपल्याला विश्लेषण बघायचं आहे. तर ही पहिली डायग्रॅम आहे आणि ही दुसरी डायग्रॅम आहे. समजा ही दुसरी डायग्रॅम जी आहे ती आपण ह्या पहिल्या डायग्रॅमवरती ठेवली तर ते कसं दिसेल. तर मी खाली ॲन्सरमध्ये दाखवलेलं आहे. तर हा बाण आहे तो याच्यावरती बसेल आणि तो याच्यासारखा दिसेल. हा बाण याच्यावरती बसेल आणि ही आकृती अशी दिसेल. असं प्रत्येक बाण जर आपण ही वस्तू ह्या वस्तूवरती ठेवली किंवा ही प्रतिमा ह्या प्रतिमेवर ठेवली तर 100% अशी प्रतिमा दिसेल. ओके, यानंतर खाली दिलेल्या क्रमानुसार पुढील आकृती कोणती असेल असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी सर्कल दिलेला आहे, त्याच्यामध्ये आरे काढलेले आहेत आणि त्याच्यात जो डार्क केलेला जो भाग आहे जो ग्रे कलरमध्ये दिसतोय आपल्याला, तर याच्यात 4थ्या क्रमांकाच्या पुढची आकृती कोणती असेल असा त्यांचा प्रश्न आहे. तर ती आकृती आपल्याला ओळखायची आहे. तर एक सिंपल ट्रिक आहे. ज्या पहिल्या आकृतीमध्ये आपण बघतो आहे की जो भरीव गोल आहे त्याला जर आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरवलं तर तो 4 क्रमांकावरती आलेला आहे. म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवल्यानंतर पहिला भरीव चौकोन 1, 2, 3, 4 तर 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे. परत त्याला अँटी क्लॉकवाईज अजून थोडंसं फिरवलं तर तिसऱ्या आकृतीमध्ये तो परत 2 घरवरती गेलेला आहे. तर पहिल्या आकृतीमध्ये आपण त्याला 4 घरं सरकवलेलं आहे. तर दुसऱ्या आकृतीमध्ये तो एका स्पेसिफिक ठिकाणी आला. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये त्याला आपण 2 ठिकाणी सरकवलं. त्यानंतर परत 4थ्या आकृतीमध्ये 4 ठिकाणी सरकवलं. असं 4, 2, 4, 2. तर आता 2 ठिकाणी 4 ठिकाणी सरकवलेलं आहे 4थ्या आकृतीमध्ये. तर आता 5व्या आकृतीमध्ये त्याला 2 ठिकाणी सरकवलं जाईल. तर योग्य आकृती याच्यामध्ये असणार आहे सगळ्यात शेवटची पर्याय क्रमांक. ॲन्सरमध्ये जो आहे तो पर्याय क्रमांक डी हा त्याचं योग्य ॲन्सर असेल. ओके, त्यानंतर पुढचा महत्त्वाचा क्वेश्चन आहे की 1 हेक्टर जमिनीत हरभरा पीक घेण्यासाठी जर आवश्यक बियाण्यांची 100 किलो प्रति हेक्टर असेल, ओके, आणि अंकुरणाची टक्केवारी 80% असेल तर किती किलो बियाणे पेरावे लागेल. म्हणजे प्रश्न असा आहे की 1 हेक्टर जमीन आहे तर त्यासाठी सीड रेट जो आहे तो 100 किलो प्रति हेक्टर आहे. तर हेक्टरसाठी 100 किलो बियाणं लागते, पण 100 किलोमधलं 80 किलोच बियाणं टिकतं आहे. कारण प्युरिटी 80 किलो आहे आणि 20% जे आहे किंवा 20 किलो जे आहे ते इम्प्युअर बियाणं आहे. तर जर 100 किलो बियाण्यातलं 80 किलोच राहतं आहे तर आपल्याला 80 किलो प्युअर बियाणं पाहिजे. तर मग आपल्याला एकूण बियाणं किती घ्यावं लागेल तर ते काढायचं आहे. सिंपल आहे, अतिशय एकदम सोपी ट्रिक आहे. तर मित्रांनो, 1 हेक्टर जमीन आहे आणि 80% प्युरिटी आहे. तर सीड रेट 1 हेक्टर जमिनीसाठी 100 किलो लागतो आहे. पण आपल्याला या ठिकाणी कंडिशन दिलेलं आहे की 80%च प्युरिटी आहे. म्हणजे 100 किलोमधलं 80%च बियाणं म्हणजेच 80 किलोच यूज होणार आहे. तर 1 हेक्टर जमिनीसाठी तर 100 किलो बियाणं लागणार आहे. तर 80%च त्यातलं चांगलं राहते. जर समजा 100 किलोमधलं 80 किलो चांगलं राहते, 20% इम्प्युअर आहे किंवा 20 किलो इनप्युअर आहे, तर आपल्याला असं किती बियाणं घ्यावं लागेल जेणेकरून 100 kg जे बियाणं आहे ते प्युअर असेल. म्हणजे त्यातलं किती अजून इम्प्युअर असणार आहे आणि हे प्लस हे इम्प्युअर त्याचे टोटल या ठिकाणी येईल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की 100 किलोला जर 80 किलो चांगलं निघते तर किती किलो घेतल्यानंतर 100 किलो चांगलं निघेल. तर त्यासाठी तिरकस गुणाकार करणं आवश्यक आहे. तर 100 गुणिले 100 असा तिरकस गुणाकार केला आणि 80 गुणिले प्रश्नचिन्ह म्हणजेच एक्स. तर या ठिकाणी एक्सची किंमत 125 kg येते. याचाच अर्थ 100 किलो प्युरिटी असेल आणि 25 किलो जे वरचं आहे तर 25 किलो इम्प्युअर बियाणं असेल.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टक्केवारीवरचा हा प्रश्न आहे. एक वस्तू 480 रुपयांना विकल्यावर नटवरलालला खरेदी मूल्यावर 20% नफा होतो. तर 30% नफा होण्यासाठी ती त्याला कितीला विकावी लागेल? ॲक्च्युली नटवरलालनं कितीला वस्तू घेतली हे आधी काढावं लागेल आपल्याला, कारण त्याला खरेदी मूल्यावर 20% नफा झाला आहे. 20% नफा झाल्यावर त्याला 480 रुपये मिळतात. तर आता 30% नफा झाला, 30% झाला तर नक्कीच 480पेक्षा किती जादा मिळतील आपल्याला, ते आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी निव्वळ नफा काढण्याचं सूत्र आहे खरेदी किंमत आणि टोटल आपल्याला किती नफा त्याच्यावरती होतो डिवायडेड बाय 100. तर या ठिकाणी नटवरलालने 480 रुपयांना ती जर वस्तू विकलेली असेल, म्हणजे 480 रुपयांना विकलेली आहे, तर त्याने खरेदी कितीला केली, म्हणजे ही एक्स ही खरेदी किंमत असेल आणि त्याला 20% फायदा झाला आहे त्याच्यावरती, म्हणून 120 या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर एक्स इकडे ठेवा, हे 120 चे 100 या ठिकाणी गेल्यानंतर 100 चे 120 उलटं होईल आणि एक्स इज इक्वल टू 400 ही त्याची खरेदी किंमत होईल. तर प्रश्न असा विचारला आहे की त्याला 20% फायदा ज्यावेळी होत असतो आहे त्यावेळी त्या वस्तूची किंमत 480 होते. अर्थात खरेदी किंमत 400 आहे आणि विक्री किंमत त्यानं 480 केली. कधी 20% नफा असतो त्यावेळी, म्हणजेच 20%ला 80 रुपये जर असतील, तर आत्ता आपल्याला प्रश्न विचारला आहे की जर त्याला 30% फायदा झाला तर त्याला नफा किती होईल. तर तो नफा आहे तो 20ला जर 80 असेल तर 30ला 120 रुपये नफा होतो. म्हणून खरेदी किंमत अधिक 30% नफा, म्हणजेच 400 अधिक 30% नफ्याची किंमत आहे 120. 400 अधिक 120 बरोबर 520 रुपयाचा त्याला फायदा होतो. या ठिकाणी आता 20%ला 30 आहे तर 30%ला 120 रुपये हे कसं काढलं, तर सिंपल आहे. जर 20%ला 80 असेल तर 10%ला किती येईल, म्हणजे याच्या निम्म, 20च्या निम्म किती असते 10%. 10%ला 40 येईल की नाही. जर 10%ला 40 असेल तर 30%ला 10%ला 40 आहे, तर 30%ला 40 गुणिले 3 म्हणजेच 120, 4×12 120 रुपये त्याला नफा मिळेल. आणि मूळ किमतीमध्ये 120 रुपये नफा ॲड केला तर त्याला 520 रुपयाचा नफा होईल. जेव्हा 30% किंमत वाढलेली असते त्यावेळी 520 रुपयांचा नफा होईल. त्यानंतर पुढचा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. एका विशेष भाषेमध्ये कोल मैन डोकाचा अर्थ व्हेरी गुड बॉय असा आहे आणि डोका फिसग काचा अर्थ बॉय अँड गर्ल आहे. तर या ठिकाणी बॉय या शब्दासाठी कोणता अर्थ आहे असा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी कोल मैन डोका याचा अर्थ व्हेरी गुड बॉय होतो आहे आणि डोका फिसग काचा बॉय अँड गर्ल होतो आहे. तर आपल्याला बॉय म्हणजे काय विचारलेलं आहे. सिंपल आहे मित्रांनो, कोलमॅन डोका आणि डोका फिसग का याच्यामध्ये इथं पण डोका सेम आहे, इथं पण डोका सेम आहे. तर व्हेरी गुड बॉय त्या ठिकाणी बॉय इथं पण सेम आहे, इथं पण सेम आहे. तर बाकीचे हे जे उरलेले अक्षर आहेत यातले कोणत्याच ह्याच्याशी साधारण येत नाही, फक्त डोकाशी डोका आणि बॉय याच्याशी बॉय तसं येतं आहे. त्यामुळं बॉयचा जो अर्थ आहे, आपल्याला बॉयसाठी कोणता सांकेतिक शब्द विचारला आहे तर तो सांकेतिक शब्द आहे डोका. त्यानंतर पुढचा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. शृंखला आपल्याला पूर्ण करायची आहे. तर शृंखलेमध्ये पहिलं दिलेलं आहे त्यांनी ABC, त्यानंतर BDF, त्यानंतर CFI. तर रिकाम्या जागी कोणती शृंखला येईल ते आपल्याला लिहायचं आहे. स्टार्ट. तर याच्यामध्ये काय आहे तर ABC, BDF, CFI. तर या ठिकाणी काय असेल असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो सिंपल आहे. A कितव्या क्रमांकावर आहे, पहिल्या. B दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर C जो आहे तो C तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याप्रमाणे इथं B दुसऱ्या क्रमांकावर, D अल्फाबेट्समध्ये 4थ्या क्रमांकावर आणि F 6व्या क्रमांकावर. तसंच C म्हणजे एक सिंपल विचार केला तर 1 2 3 2 4 6 3 6 9. तर काय झालेलं आहे, इथं 1च्या पटीतील संख्या आहेत 1 2 3. इथं 2च्या पटीतील संख्या आहेत 2 1 2 2 2 4 2 3. इथं 3च्या पटीतील संख्या आहेत 3 1 3 3 2 6 3 3 9. तर इथं काय येतील 4च्या पटीतील संख्या येतील 4 1 4 4 2 8 आणि 4 3 12. तर ABCDमध्ये 4 नंबरला D आहे, 8 नंबरला H आहे आणि 12 नंबरला L आहे. त्यामुळं DHL हे सर्वात योग्य ॲन्सर असेल. तर परत एकदा शृंखलेवरतीच प्रश्न आलेला आहे.
0, 6, 24, 60, 120, 210. तर पुढं रिकामी जी जागा आहे त्या ठिकाणी कोणती शृंखला येईल असा प्रश्न आहे. तर या शृंखलेमध्ये ही ट्रिक आहे या ठिकाणी 0 अधिक हा जो 0 आहे इथला तो 0 अधिक 1 गुणिले 6 म्हणजे उत्तर 6 जे की पुढच्या याच्यात आलेलं आहे. त्यानंतर तो 6 इथं घेतला आहे 6 अधिक 3 गुणिले 6 बरोबर 24 जो की इथं आहे. परत हा 24 इथं घेतलेला आहे 24 अधिक 6 गुणिले 6 बरोबर 60. असं करत करत 120 प्लस 21 गुणिले 6 तर 360 उत्तर आलेलं आहे. तर याच्यामध्ये ट्रिक काय आहे मित्रांनो, तर प्रत्येक ठिकाणी आपण या अंकाला 6 गुणले, या अंकाला 6 गुणले, या अंकाला परत 6 प्रत्येकाला 6 गुणलेलं आहे आणि ही संख्याच परत आपण पहिली संख्याची तर घेतलेली आहे आणि दुसरी संख्या काढतोय. तर 1, 3, 6, 10 हे जे आहे ते पहिल्यांदा 1 घेतल्यानंतर 1 आणि 3 मध्ये 2 डिफरन्स राहतोय या ठिकाणी 2 आणि 3 आणि 6 मध्ये 3चा डिफरन्स राहतोय. तर इथं 2चा डिफरन्स राहतोय, इथं 3चा. तर इथून पुढे डिफरन्स वाढत जातो. इथं 4चा राहील, इथं 5चा राहील आणि इथं ऑब्व्हियसली 6चा राहील. म्हणून 15 अधिक 6 21 येईल. 6ने त्याचा गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये 120 मिळवले तर उत्तर 360 हे योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा सांकेतिक भाषेचा परत एकदा प्रश्न आहे. मास्टरचा सांकेतिक शब्द LZRSDQ असा बनवला जातो आहे, तर टेलिफोनचा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल असा प्रश्न आहे. तर यासाठी आपल्याला कागदावरती ABCD काढणं गरजेचं आहे. मित्रांनो, तर अशा प्रकारच्या गणितांमध्ये ABCD ह्या क्रमामध्ये लिहून काढणं गरजेचं असतं. तर मी या ठिकाणी 2 प्रकारे ABCD लिहिलेली आहे. तर ABCD M इथं आणि परत N पासून ह्या दिशेनं अशी लिहिलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी M इथं आहे तर परत N इकडून घेतलेलं आहे. तर हे दोन्ही प्रकारे लिहायचे असते का, तर जी ट्रिक असते त्या ट्रिकप्रमाणे आपल्याला उत्तर येणं अपेक्षित असतं. त्यामुळं ह्या दोन्ही प्रकारे लिहाल तर त्याचा नक्की फायदा होईल. तर या ठिकाणी मास्टर असा शब्द आहे, तर मास्टरसाठी LZRSDQ असं उत्तर आलेलं. तर या ठिकाणी M ह्या शब्दाला L हा शब्द Mच्या आधी आहे एक. त्यानंतर Aच्या आधी Z आहे. Sच्या आधी काय आहे R आहे. Tच्या आधी S आहे. Eच्या आधी D आहे आणि Rच्या आधी Q आहे. तर हे असं उत्तर काढलेलं आहे. तर टेलिफोनचं पण सेम तसं काढायचं. Tच्या आधी S आहे, Eच्या आधी D आहे, त्यानंतर KDOGNMD. तर अशा प्रकारे ह्याच्या आधीचं एक अक्षर घ्यायचं आहे आणि त्या ट्रिकने एकदम सिंपल अशी ट्रिक आहे, तर योग्य उत्तर मिळून जाईल. त्यानंतर हा 50वा क्वेश्चन आहे. तर अतिशय सोपा क्वेश्चन आहे. तर खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अक्षर आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यात चुकीचा क्रम कोणता आहे ते ओळखायचं मित्रांनो. तर तुम्ही बारकाईनं बघितलं तर ऑप्शन क्रमांक 4 जो आहे, तर शेवटचे 3 अक्षरं कोणते आहेत MPO MPO MPO, पण चौथ्या ऑप्शनमध्ये M नाही आहे, तिथं NPO आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन त्यातला चुकीचा क्रम आहे. परत एकदा सांकेतिक शब्दावरती आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. मिरॅकलचा सांकेतिक शब्द ZVENPYR असा बनवला जात असेल तर जर्नीचा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल. तर या ठिकाणी परत मिरॅकल असं विचारलेलं आहे, तर मिरॅकलला ZVENPYR आणि जर्नीला आपल्याला जर्नीचं काय येईल ते काढायचं आहे. तर या ठिकाणी M, तर Mला जो शब्द तो Z आलेला आहे, तर Mच्या खाली बरोबर Z इथं शब्द आहे. त्यानंतर आयला V आलेला आहे. आय कुठे आहे, इथं आहे आणि आयच्या बरोबर खाली V आहे. तर वरचा जो शब्द आहे त्याच्या खाली बरोबर तो शब्द येतोय. सेम अशी लिंक आहे पुढे. तर जर्नीचंही सेम तसं केल्यानंतर आपल्याला जेच्या खाली W आहे, ओच्या खाली B आहे. या ठिकाणी ओच्या खाली B आहे, तर WBHEARL असं उत्तर आहे. परत एकदा शृंखलेचा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. 5, 11, 19 आणि 29. तर रिकाम्या जागे खालीलपैकी कोणती शृंखला असेल. तर या सिरीजमध्ये 5, 11, 19 आणि 29 पुढं काय येईल, तर 5 आणि 11 या दोघांच्या मधला डिफरन्स किती आहे, 6 आहे.
11 आणि 19च्या मधला डिफरन्स 8 आहे, 19 29च्या मधला 10 आहे. तर हा डिफरन्स 2-2नी वाढत जातो. इथं 6 परत 8 झालेला आहे, इथं 10 झालेला आहे. तर इथं ऑब्वियसली 12 29 अधिक 12 केलं तर 41 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न मॅथ्स आहे. राजाने 1 किलोग्रॅम बटाटे 25 रुपयांना आणले आहे. तर 1 किलोग्रॅम बटाट्याची 25 रुपये किंमत आहे. दुसऱ्या दिवशी बटाट्यांची 10% किंमत वाढली, तर 1 किलो बटाट्याची नवी किंमत काय असेल? तर ऑब्वियसली 25च्या 10% अडीच येतं आणि 2.5 रुपये जर त्यात मिळवले आपण, 25मध्ये 2.5 रुपये मिळवले तर 27.5 रुपये उत्तर येतं. जर आपल्याला सायंटिफिकली फॉर्म्युलाद्वारे काढायचं असेल तर कागदावरती मी दिलेलंच आहे. तर 1 kg ची वस्तू आहे आपल्याला 25 रुपयाला येते. तर 10% त्याच्यात वाढ झाली असा प्रश्न होता. तर 25चं 10% म्हणजेच 25 गुणिले 10/100 म्हणजे 2.5 रुपये असं उत्तर येतं. तर 25मध्ये 2.5 रुपये मिसळले तर 27.50 रुपये म्हणजे 27.5 रुपये 1 किलोला लागतील. पुढचा क्वेश्चन थोडासा ट्रिकी आणि थोडासा टफ आहे. तर बघा, अ ब क हे 3 जण एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. ब आणि क तेच काम 20 दिवसात पूर्ण करू शकतात. तर क एकटा तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो आहे. तेव्हा तेच काम अ आणि ब मिळून किती दिवसात पूर्ण करू शकतील? तर अ आणि बचं ते दोघं एकत्र जर त्यांनी केलं तर ते किती दिवसात पूर्ण होईल, हा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की अ ब क हे तिघंजण 10 दिवसात काम करतात. म्हणजेच एक काम करण्यासाठी त्यांना 10 दिवस लागतात, म्हणून 1/10 लिहिलेलं आहे. ब आणि कला एक काम करण्यासाठी 1/20 दिवस लागतात आणि कला एक काम करण्यासाठी 1/30 दिवस लागतात. तर ब आणि कला 1/20 दिवस लागतात. तर आपल्याला समजा ब काढायचं आहे, कारण क ऑलरेडी 1/30 दिलेलं आहे. तर ब काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? क इकडं जावं लागेल आणि क जर इकडे गेला तर तो वजाचं चिन्ह येईल. म्हणून 1/20 वजा क ची किंमत 1/30 या ठिकाणी आल्यानंतर ब ची किंमत 1/60 अशी येते. आता ब ची किंमत मिळालेली आहे आपल्याला आणि ब अधिक क ची किंमत तर मिळालेली आहे 120. तर या ठिकाणी अ ब क, ब आणि क ची किंमत आपल्याकडे आहे 120. तर या तिघांची बेरीज किती येते? 1/10 येते. तर अ अधिक 120 बरोबर 1/10. तर आता अ ची किंमत आपल्याला काढायची आहे. या 1/10 हे 1/20 इकडं गेलं की वजा होईल, 1/20 येईल. तर 1/10 वजा 1/20, तर अ ची किंमत परत 1/20 येईल. तर त्यांनी प्रश्न विचारला आहे की अ आणि ब दोघंजण मिळून एक काम किती दिवसात करतील? तर अ ची कॅपॅसिटी आहे एक काम करण्याची 1/20 आणि ब ची 1/60 आहे. त्या दोघांची ज्यावेळेस बेरीज आपण करतो त्यावेळी उत्तर 1/15 येतं. त्यामुळं अ व ब त्यांना एक काम करण्यासाठी किती? 15 दिवस लागतील. त्यानंतर पुढचा प्रश्न परत एकदा रिझनिंगचा आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत रेड कलर चॉकचा अर्थ 367 आणि येलो कलर फ्लॉवरचा अर्थ 391 असा होतो आहे. तर त्या सांकेतिक भाषेत व्हाईटसाठी कोणता शब्द वापरला गेला आहे? रेड कलर चॉक याची किंमत 367 दिलेली आहे आणि येलो कलर फ्लॉवरची किंमत 691 दिलेली आहे. तर व्हाईट आपल्याला विचारलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन त्यासाठी मुद्दाम दिलेले आहेत. तर ऑप्शनवरून उत्तर निघते मित्रांनो 3, 5, 6 आणि 9. तर या ठिकाणी बघा 3 आहे, 6 आहे, 9 आहे. या ठिकाणी 5 नाही आहे, 5 नाही आहे. म्हणजे यात व्हाईट हा शब्द कुठंच नाही आहे आणि उत्तरात 5 जो की यात कुठंच नाही आहे. त्यामुळे व्हाईटला 5 हा पर्याय योग्य असेल. नंतर सरासरी आपल्याला काढायची आहे. मॅथ्सचा क्वेश्चन आहे. 2, 6, 12, 20, 26 आणि 36 ह्या टोटल 6 संख्या आहेत. तर त्या 6 संख्येची सरासरी अतिशय सोपं गणित आहे. तर याचं उत्तर आहे 17. 100 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 45 किलोमीटर वेगाने जात असते. तेव्हा रुळाच्या जवळ उभ्या असलेल्या एका माणसाला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ किती काढायचा आपल्याला? तर अंतर 100 मीटर आहे. लांबीची रेल्वे आहे. ही 100 मीटर लांबीची रेल्वे आहे. त्याचा वेग 45 किलोमीटर प्रति तास आहे आणि त्या माणसाला किती वेळेत ओलांडेल हे आपल्याला काढायचं आहे. तर याचं एक सिंपल
फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला आला की हे गणित सोपं आहे. या ठिकाणी रेल्वेची लांबी दिलेली आहे 100 मीटर आणि वेग दिलेला आहे 45 km/h. तर आपल्याला वेळ काढायचा आहे. तर त्याचं सूत्र आहे D=VT. तर V म्हणजे वेग असतो आहे, T म्हणजे टाईम आपल्याला काढायचा आहे आणि D ही आहे रेल्वेची लांबी आहे. तर लांबी 100 आहे, वेग आपल्याला 45 किलोमीटर प्रति तास एवढा दिलेला आहे. तर ह्याचं आपल्याला मीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागतं आणि ते करण्यासाठी 5/18 आपण त्याला गुणत असतो आहे. मग आता आपल्याला T काढायचं आहे, तर T इकडे राहील आणि हे 5/18 इकडे गेल्यानंतर 18/5 होईल आणि 45 गुणाकारात आहे, इथं गेल्यानंतर भागाकारात होईल. हे सॉल्व केल्यानंतर उत्तर 8 सेकंद एवढं येतं. त्यानंतर पुढचा तर अतिशय सोपा क्वेश्चन आहे. 743 गुणिले 999. तर उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे, 7,42,257. यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा क्वेश्चन राहिलेला आहे, तो म्हणजे 3 जणांचे सध्याचे वय एकमेकांच्या 5, 6, 7 प्रमाणात आहे. 6 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 54 होती, तर त्यांचे सध्याचे वय काढा. तर तिघांच्या वयाची बेरीज 6 वर्षापूर्वी 54 होती. मग तिघांचे 6 वर्ष जर आपण त्यात ॲड केले तर 54 अधिक 18 असं जर केलं तर त्यांची सध्याचं आपल्याला वय काय आहे ते कळेल. तर चला हा प्रश्न सोडूयात. तर या उदाहरणामध्ये तिघांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 5, 6, 7 आहे. म्हणजेच 5x, 6x आणि 7x. तर 6 वर्षांपूर्वीचं वय 54 होतं. तर आता प्रत्येकाचं तिघांचंही वय 6 वर्षानं वाढलेलंच असेल. म्हणजे पहिल्याचं 6 वाढलं, दुसऱ्याचं 6 वाढलं आणि तिसऱ्याचं, म्हणून 6 × 18. तर आता 54मध्ये जर 18 आपण मिळवलं तर 72 हे उत्तर येतं. तर सध्याचं त्यांचं वय 72 आहे. तर 72 आहे आणि हा त्यांचा 5, 6 आणि 7 हे त्यांचं गुणोत्तर आहे. तर 5, 6, 7ची आपण बेरीज केल्यानंतर 18 येतं. तर ह्या अंकाला आलेल्या वयाला जर आपण गुणोत्तराने भागलं तर एक्सची किंमत आपल्याला मिळते, जी की 4 आहे. तर एक्सची किंमत 4 आहे. मग या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक्सची किंमत टाका, उत्तर मिळून जाईल. 5 × x म्हणजे 5 × 4 20, 6 चोक 24 आणि 7 चोक 28 असं उत्तर असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे गणितचे सगळे क्वेश्चन झालेले आहेत. तर सर्वांना याचा फायदा होईलच, कारण कसं असतं लाईफमध्ये देखील गणित हा विषय खूप महत्त्वाचा असतो, जसं की एक्झाममध्ये असतो. त्याची एक छोटीशी स्टोरी आहे, तुमच्यासोबत शेअर करतो आहे. एक मराठी नावाचा मित्र असतो, एक हिंदी नावाचा मित्र असतो, एक इंग्रजी नावाचा आणि एक गणित नावाचा मित्र असतो. तर ज्यावेळी या प्रत्येकाचा ॲक्सिडेंट होतो त्यावेळी मराठी म्हणतो वाचवा वाचवा, हिंदीवाला म्हणतो बचावा बचावा, तर इंग्रजीवाला म्हणतो सेव्ह मी किंवा हेल्प मी. तर मित्रांनो, गणितवाला काय म्हणेल जरा विचार करा, जरा डोकं चालवा. गणितवाला म्हणतो 7-2. तर मित्रांनो, आयुष्याचं देखील असंच असतं. आयुष्याचं देखील गणित असतं आणि एक्झाम्समध्ये देखील गणित असतं. ही दोन्ही गणितं तसं पाहता वेगवेगळे असतात, पण त्याचं सोल्युशन एकच असतं आणि ते असतं बॅलन्स. कारण आयुष्यात आपण ज्या काही चढउतार येतात त्याला बॅलन्स करणं खूप गरजेचं असतं. कधीकधी आपण डिप्रेशनमध्ये जातो, कधीकधी इमोशनमध्ये जातो, कधीकधी जास्त आनंदित होतो आणि कधीकधी जास्त दुःखी देखील होतो. तर ह्या गोष्टी आपण ज्यावेळी आयुष्यात बॅलन्स करायला शिकतो त्यावेळी ते आयुष्य परिपूर्ण असतं. त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचं कधीच टेन्शन घेऊ नका आणि आयुष्यात येईल त्या परिस्थितीला सामोरं जा, त्याचा सामना करा आणि आयुष्यात यशस्वी व्हा. तर परत एकदा सर्व ॲग्रिकॉसना येणाऱ्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा आणि यश संपादितच करून या. धन्यवाद.